आमची मागणी नाही ऐकली तर आमच्या कृती समितीच्या आधारित आमचे 1,00,000 व्यापारी जे महाराष्ट्रभरमध्ये आम्ही एक कृती समितीमध्ये जुळलेलो आहोत, एक छत्रीखाली आलेलो आहोत. तर आमची आंदोलनाची भूमिका राहणार आहे. आम्ही सगळे 5 तारखेनंतर आम्ही कुठली आवक घेणार नाही, कुठलाही माल मागवणार नाही. त्यामुळे तेलाच्या डब्यावर साधारण 25 ते 30 रुपये डबा वाढेल. व्यापाऱ्यांमध्ये मॅडम अप्रोच आहे, कारण की 1% युजर्सच्या म्हणजे खूप झाला. आत्ताच अगोदरच व्यापारी पहिल्यांदा ऑनलाईन बिझनेसच्या कॉम्पिटिशन मध्ये आहेत. जर युजर चार्जेस लागले तर मार्केट यार्डचं इथं सेल कमी होऊ शकतो. ते दर वर्षाचं 1,00,000 रुपये देखभाल आकार घेत आहेत. मार्केट यार्ड मधला व्यापार समाप्त होईल, कारण याचा अर्थ एकच आहे की इथला व्यापार खलास करून टाकणे. बाजार समित्या नामशेष होतील आणि त्याच्यानी मार्केट यार्डचे धंदे अजून कमी होणार आहे. पार सगळा बाहेर जाणार. त्यामुळे लोक बाहेरच प्रिफर करतील मार्केट यार्डला येण्यापेक्षा. आता आपण आलो आहोत पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड येथे. सध्या महागाई वाढतच चालली आहे, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यातच कृषी उत्पन्न बाजार समितीनं अनियमित शेतीमाल, बिगर शेतीमाल आणि इतर काही वस्तूंवर 1% युजर चार्जेस आकारण्याचा निर्णय घेतल्यानं डाळी असेल, साखर, खाद्यतेल, पीठ, रवा यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती देखील वाढणार आहेत. या वाढत्या महागाईवर व्यापाऱ्यांना नक्की काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी काही व्यापाऱ्यांसोबत आपण चर्चा करणार आहोत. आपण बघतोय की आता ही महागाई वाढत चालली आणि या महागाई वाढत्यामध्ये आपण व्यापाऱ्यांचं नक्की काय मत आहे किंवा व्यापाऱ्यांना नक्की काय वाटते, ग्राहकांना याच्यावरती कसा परिणाम होतोय हे सध्या आपण जाणून घेतोय. आणि मार्केट यार्डमध्ये आपण फिरत असताना काही व्यापारी आता आपल्या सोबत आहेत. नक्की त्यांना काय वाटतंय हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. नक्की काय सांगाल, कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे यांनी आता 1% युजर चार्जेस जे काय आहे तर असं सर्वत्र चर्चा सुरू आहे सध्या. नक्की यावर आपलं मत काय आणि नक्की याचा परिणाम कसा होणार आहे? आम्ही कृषी बाजार समितीच्या आवारात भुसार आणि मसाला मार्केट मध्ये होलसेल दुकान चालवतोय. इथं पुणा डिस्ट्रिक्टचे सगळे व्यापारी ह्या मार्केटवर डिपेंड असतात. ही होलसेल मार्केट आहे, वाजवी दरामध्ये इथं माल देण्याचा ही पुणे मार्केट काम करत आहेत. पुणा मुंबई मार्केट नंतर ही मार्केट सगळ्यात मोठी मार्केट आहे, ज्याच्यामध्ये ऑलरेडी 1% शेस ऑलरेडी आहे काही वस्तूंवर. आणि पूरक व्यवसायासाठी हे 1,00,000 प्लस जीएसटी ही मार्केट पहिल्यापासून आम्हाला चार्ज करत येत आहेत. आता हा नवीन कायदा जे आलेला आहे युजर टॅक्स म्हणून, हा 2022 पासून यांनी लागू केलेला आहे. पण आम्हाला आता ह्या 2025 मध्ये हे टॅक्स कळलेला आहे की हा लागू झालेला आहे म्हणून. पण या टॅक्स लागल्यामुळं मार्केटच्या आतमध्ये 1% सगळे वस्तूंचे दर वाढणार आहे आणि मार्केटच्या बाहेर सगळ्या वस्तू 1% कमी मिळणार आहेत. त्यांना दुसरे कुठलेही चार्जेस नाही, म्हणून ते आमच्यापेक्षा कॉम्पिटिशन मध्ये ते आमच्यापेक्षा कमी दरात माल विकतील. आमच्या उधाऱ्या, आमच्या बँकेचे लोन, आमचे जे दैनंदिनचे जे खर्च आहेत हे सगळं आता आमच्या डोक्यावर बोज म्हणून पडणार आहे, कारण आमचा व्यवसाय कोलमडणार या टॅक्समुळे. आमच्याकडे गिऱ्हाईक घ्यायचं टाळणार आता. पण हा कायदा एकदम जुलमी कायदा आहे. याच्या संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही सगळे पत्रव्यवहार केलेले आहेत, सगळे निवेदन पाठवलेले आहेत, मंत्र्यांना पण पाठवलेले, राज्य सरकारला पाठवलेले, केंद्र सरकारला ह्याचे निवेदन पाठवलेले आहेत. आता त्यांनी जर हे निवेदनला आमचा मान देऊन जर हा टॅक्स कायमचा रद्द केला आणि MIDCच्या बेसिसवर आम्ही त्यांना पर्याय सुचवलेले आहेत की जसं MIDCला क्षेत्रफलावर जे आकारणी होतीये मेंटेनन्सची, तशी आकारणी शेस काढून आणि युजर टॅक्स काढून तशी आकारणी करावी, त्याच्याने की मार्केटचं बी भलं होईल आणि यांना मार्केटचं मेंटेनन्स पण करता येईल. पण ही मागणी जर मान्य नाही झाली तर याच्या पुढचं पाऊल काय असणार? जर सरकारने किंवा यांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आमची मागणी नाही ऐकली तर आमच्या कृती समितीच्या आधारित आमचे 1,00,000 व्यापारी जे महाराष्ट्रभरमध्ये आम्ही एक कृती समितीमध्ये जुळलेलो आहोत, एक छत्रीखाली आलेलो आहोत. तर आमची आंदोलनाची भूमिका राहणार आहे. आम्ही सगळे 5 तारखेनंतर आम्ही कुठली आवक घेणार नाही, कुठलाही माल मागवणार नाही. आम्ही सरकारकडे सारखं मागणी करत राहणार आहे की हा टॅक्स काढावा आणि आंदोलनाची भूमिका तीव्र होणार आहे. नक्कीच आपण बघतो की हा टॅक्स काढला जावा यासाठी जे व्यापारी आहेत हे मागणी करतायत. जर ही मागणी जर मान्य नाही झाली तर आंदोलन करण्याचा इशारा देखील व्यापाऱ्यांच्या वतीनं देण्यात येतोय. अजून काही व्यापारी आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करतोय. या युजर चार्जेस हे 2022 सालापासून त्यांनी मागितलेले आहेत आणि 1% खरेदीवर ते द्यायचे आहेत. त्यामुळे तेलाच्या डब्यावर साधारण 25 ते 30 रुपये डबा वाढेल. आणि वास्तविक आमच्याकडून ते दर वर्षाचं 1,00,000 रुपये देखभाल आकार घेत आहेत. आणि देखभाल आकार घेत असताना पुन्हा युजर चार्जेस म्हणजे आज हिजिया कर असून याचा दुष्परिणाम म्हणजे या बाजारातल्या गिरायकांवर होईल. कारण बाजार आवाराच्या बाहेर
हा युजर चार्जेस नसून तो फक्त बाजार आवारात आहे. त्यामुळे बाजारात आवारात 30-30 रुपये डबा जास्त देऊन कोणतेही गिऱ्हाईक येणार नाही. पण ज्यावेळेला तुम्ही जीएसटी लावला त्यावेळेला एकच टॅक्स राहील म्हणून हे केलेलं होतं. आणि आता युजर चार्जेस, इकडे सेस, इकडे देखभाल खर्च आणि हे सगळं हे करतायत. याचा अर्थ एकच आहे की इथला व्यापार खलास करून टाकणे. नक्की काय काय वाटतं तुम्हाला 1% युजर चार्जेस जो आकारण्याचा निर्णय सध्या सुरू आहे आणि या विषयावर आपलं नक्की काय मत आहे? व्यापाऱ्यांमध्ये नक्की काय मत आहे? व्यापाऱ्यांमध्ये मॅडम अप्रोच आहे, कारण की 1% युजर चार्ज म्हणजे खूप झाला. आत्ताच अगोदरच व्यापारी पहिल्यांदा ऑनलाईन बिझनेस च्या कॉम्पिटिशन मध्ये आहेत. ऑनलाईन बिझनेस मध्ये असं आहे की मल्टीनॅशनल ज्या कंपन्या आहेत त्यांना मार्केट यार्डच्या बाहेर ते व्यापार करतात, त्यांना अजिबात सेस नाही, काही नाहीये. आम्ही त्याहून त्यांच्याशी कॉम्पिट करतोय आणि त्याबरोबर आम्हाला 1% अगोदर हा युजर चार्जेस बोजा लावलेला आहे. तर त्याच्यामुळे त्या आयटम मध्ये म्हणजे शेतीमाला व्यतिरिक्त तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी याच्या व्यतिरिक्त जे आता मीठ आहे, रवा, आटा, मैदा आहे, डाळी आहे, परत तेल आहे, साखर आहे, या सर्वांवरती युजर चार्जेसचा बोजा पडणार आहे. त्यामुळे ऑटोमॅटिक महागाई वाढणार आहे. आणि इथं मार्केट यार्डमध्ये असं आहे की जवळजवळ आम्ही 8 ते 10 हजार लोकांना अकुशल कामगार जे म्हणतात की त्यांना आम्ही रोजगार देतो आणि इथं ते काम करतो. आणि त्यांच्याबरोबर त्या याच्यात सर्व हमाल येतात, आमचे काम दिवाणजी लोक येतात, त्या सगळ्यांना आम्ही इथं रोजगार देतो. आणि हे जर का असं वाढलं तर मार्केट यार्डमधला व्यापार समाप्त होईल. कारण की मार्केट यार्डच्या बाहेर जो व्यापार चालतो त्याच्यावरती हा युजर चार्जेस नाहीये आणि मार्केट यार्डमध्ये जो आहे त्याच्यावरती हा युजर चार्जेस आहे. तर त्याच्यामुळे हा डेफिनेटली मार्केट यार्डमधला व्यापार संपतो. सरकारला जर का असं वाटतंय की युजर चार्जेस लागतात आणि बाजार समित्यांचं उत्पन्न वाढणार आहे, ते वाढणार नसून घटणारे बाजार समित्या नामशेष होतील. आणि आपले फूड प्रोडक्ट्स वगैरे जे पण आहे त्याच्यावरती 5% जीएसटी भेटतंय, त्याच्यातनं 2.5% हे राज्याला भेटतंय. तर खरं अर्थाने त्यावेळेला 1% सेस जे आपल्या कृषी बाजार उत्पन्न समिती 1963चा जो कायदा आहे, तर त्यावेळेला जे हे 1% जे आजपर्यंत जे चालू आहे हे खरं तर राज्य सरकारने ते काढून टाकायला पाहिजे होतं. ते अजून ते काढलेलं नाही. आणि त्याच्याशिवाय अजून 1% हा युजर चार्जचा बोजा आहे, हा सगळं ग्राहकांवरती जे पडणारे अन्यायकारक आहे. आणि फक्त हा युजर चार्ज फक्त बाजार आवारामध्ये लागणार आहे. आणि जर इथं हे लागलं तर इथली सगळी व्यवस्था कोलमडणार. कारण हा व्यापार सगळा बाहेर जाणार. बाहेर झाल्यानंतर याचा फायदा जे बाजार समितीला असं वाटतंय की त्यांना अधिक ह्याच्यातनं उत्पन्न भेटणार आहे, असं काय होणार नाही. 1% त्यांना त्यांचं म्हणजे हे बाजार समितीला इथं नुकसान होणार आहे, व्यापारीलाही हा नुकसान होणार आहे. आणि इथं ह्या बाजारामध्ये जेवढे घटक आहेत, टेम्पो संघटना आहेत, हमाल पंचायत आहेत, इतर कर्मचारी वर्ग आहेत, असे 10 ते 15 हजार परिवार हे सगळी व्यवस्था जर बिघडली तर त्यांच्यावरही ही व्यवस्था सगळी कोलमडलेली येणार आणि त्यांचं सगळं नाश होणार आहे. तर माझं असं स्पष्ट मत आहे की हा कायदा जे आता राज्य सरकारने केलेला आहे युजर चार्जेसच्या बाबतीत, हे त्यांनी मागं घ्यावा, त्याला रद्द करावा. आणि जे योग्य आम्ही जे त्यांना वेळोवेळी जे त्यांना दुसरे जे पर्याय दिलेले आहेत त्या पद्धतीने त्यांनी त्याचा विचार करावा. मार्केट यार्ड मध्ये जे कस्टमर येतात नक्की त्यांना काय वाटते? आता हा जो काही युजर टॅक्स जो लावण्यात येतोय त्याचा परिणाम यांच्यावर काय होतो किंवा यांचं नक्की काय मत आहे? मी इथं नवीन पिढीमध्ये बऱ्याच वर्षापासून येत राहतो आणि होलसेल मार्केट असल्यामुळे मार्केट यार्ड सगळ्यांना इथं प्रिफेअर आहे की या मार्केटला येऊन आपण माल घेऊन जावं. पण सध्या ही चर्चा खूप जोर धरला की 1% लागणार. त्यामुळे बट ऑब्व्हियसली मार्केट यार्ड मधनं लोक, मला नाही वाटत की लोक इकडून शॉपिंग करतील, लोक बाहेरच प्रिफेअर करतील. कारण 1% वाढल्यावर सगळ्या गोष्टी आपोआप महाग होणार. त्यामुळे लोक बाहेरच प्रिफेअर करतील मार्केट यार्डला येण्यापेक्षा. कारण सगळ्या गोष्टी आजकाल कॅल्क्युलेट केल्या, मग लोक म्हणतील की आम्ही बाहेरच करू, कशाला मार्केटला जायचं. की या गव्हर्नमेंटने हा जाचक रूल काढून टाकायला पाहिजे. 1% लावायला नाही पाहिजे. आधीच ऑलरेडी सगळ्या गोष्टी एवढ्या महाग झालेल्या आहेत, त्याबरोबर हा 1% पण लावला तर ह्या 1%चा फरक सर्वसामान्यावर लगेच पडेल. आता काय सांगाल? आता तुम्ही मार्केटमध्ये येताय, इथून माल घेताय आणि आता सध्या चर्चा सुरू आहे की 1% युजर चार्जेस, तर त्याचा नक्की काय परिणाम होतो आणि त्याच्याविषयी तुमचं नक्की काय मत आहे? 1% जर युजर चार्जेस मार्केट यार्डवरती लागू झाले तर हा सामान्य जनतेवरती खूप परिणाम होईल.
कारण 1% म्हणजे रक्कम काही कमी होत नाही. आज समजा मी 40 रुपयाची वस्तू खरेदी करत असो तर त्याच्यात 1 रुपये वाढून जाईल आणि 1 रुपये म्हणजे नॉट अ जोक. आणि हा सामान्य जे परिवार आहेत त्यांच्यावरती खूप मोठा परिणाम होईल. त्यामुळे मार्केटला जर युजर चार्जेस लागले तर मार्केट यार्डचं इथं सेल कमी होऊ शकतो. आणि प्रत्येक जण काय विचार करणार आहे की जर मार्केट यार्डमध्ये मला येऊन जर माझ्या घराशेजारी जर त्या किराणा दुकानात मिळते त्या रक्कम मध्ये मी मार्केट यार्डमध्ये जर आज खरेदी करत असेल तर मी माझ्या तिथूनच खरेदी करेन. शेजारी जे काही दुकान असेल, छोटी टपरी असेल किंवा छोटं किराणा मालाचं दुकान असेल, मी तिथून घेईन. मी मार्केट यार्डला काय येतो की मला इथे सर्व काही क्वालिटी चांगला माल मिळतो, त्यासाठी मी मार्केट यार्डमध्ये खरेदी करायला येतो. पण मार्केट यार्डमध्ये जर आज मला युजर चार्जेस लागले तर मार्केट यार्डमध्ये ही वस्तू ती महाग मिळेल. तर मी ती वस्तू ट्रान्सपोर्टेशन ॲज अ बेअर करण्यापेक्षा मी तिथल्या तिथे जवळपास कुठेतरी खरेदी करेन. मार्केट यार्डचं सेल ऑटोमॅटिक फरक पडणार आहे तिथे. नक्कीच आपण बघतोय की व्यापारी असेल किंवा गिराईक असेल या सर्वांनाच हा जो युजर चार्जेसचा जो फटका आहे तो बसतोय. युजर चार्जेस याचा खूप मोठा परिणाम मार्केट यार्डवर होणार आहे. आधीच जसं मॉडर्न ट्रेड, ऑनलाईन ट्रेड यामुळं मार्केट यार्डचा व्यवसाय दिवसेंदिवस तसाच कमी होत चाललाय. आणि युजर चार्जेस हे यांनी फक्त मार्केट यार्ड परिसरासाठी लावलेले आहेत. आणि बाहेर आउटसाईडला पण आजकाल नवीन नवीन मोठमोठी दुकानं, व्यवसाय वाढायला लागलेले. तर मार्केट यार्डला माणूस काय येतो की त्याला बाहेरपेक्षा 2 पैसे माल स्वस्त भेटावा. आता युजर चार्जेसचा बोजा शेवटी हा गिरायकावरच पडणार आहे किंवा बाहेरच्या दुकानदारावरच पडणार आहे. त्याच्यानी मार्केट यार्डचे धंदे अजून कमी होणार आहेत. कारण डायरेक्ट जो माल पेठेपेक्षा दुकानांमध्ये जाणार आहे त्यांना हे युजर चार्जेस लागणार नाहीये. युजर चार्जेस हे फक्त मार्केट यार्डवर आहेत. आणि मार्केट यार्डला फक्त व्यापारी हा माणूस नाहीये, त्याच्या मागे खूप कुटुंब जोडलेली आहेत. जसे दिवाणजी आहेत, हमाल आहेत, टेम्पो चालक आहेत. व्यवसाय कमी झाल्यावर या सगळ्या घरांवर परिणाम पडणार आहे. म्हणून गव्हर्नमेंटने युजर चार्जेस हे याच्यावर लक्ष द्यावं आणि हे मार्केट यार्डला लावू नये.